हाय, आय एम विजय. वेलकम टू माय चॅनल गणिताचा बादशाह. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण लास्ट लेक्चरमध्ये एक्सरसाइज 4.2 मधला क्वेश्चन 1 मधले सगळे क्वेश्चन कव्हर केले. आता या व्हिडिओमध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 2 आणि इथून पुढचे सगळे क्वेश्चन आपल्याला कव्हर करायचे आहेत. तर बघा, आता क्वेश्चन 2 काय दिलेला आहे. प्रूव्ह दॅट x प्लस वाय, वाय प्लस झेड, z प्लस x, z प्लस x, x प्लस y, y प्लस z, y प्लस z, z प्लस x, x प्लस y इज इक्वल टू 2 टाइम्स दिस मॅट्रिक्स. आता रीड करत नाही, समोर आहे तुमच्या. तर बघा, विदाउट एक्सपांडिंग ह्याला सॉल्व करायचे. मग आपण ह्याची लेफ्ट हँड साईड घेऊ आणि राईट हँड साईड आपल्याला प्रूफ करायची. मग बघा आपण कशी प्रूफ करणार. लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू काय दिली लेफ्ट हँड साईड, x प्लस वाय, वाय प्लस झेड, झेड प्लस एक्स, झेड प्लस एक्स, एक्स प्लस वाय, वाय प्लस झेड, वाय प्लस झेड, झेड प्लस एक्स, एक्स प्लस वाय. आता ह्याला सॉल्व करत जायचे आणि आपल्याला हे प्रूफ करायचं. मग हे प्रूफ करण्यासाठी मी काय करतोय, तर बघा आपल्याला R1 मध्ये चेंज करायचा आहे. आणि तो चेंज काय करायचा आहे, R1 प्लस R2 प्लस R3, R3 हा चेंज करायचा आहे. R1 मध्ये चेंज होणार आहे, R2 आणि R3 मध्ये होणार नाही. ज्याच्यात चेंज होणार नाही तो जशाला तसा लिहितो. Z प्लस एक्स, एक्स प्लस वाय, वाय प्लस झेड, त्याच्यानंतर y प्लस झेड, झेड प्लस एक्स, एक्स प्लस वाय. आता बदल कशात होणार आहे, तर R1 मध्ये, आणि तो चेंज होणार आहे R1 प्लस R2 प्लस R3. मग बघा आता ह्या सगळ्याची ॲडिशन करताना काय, एक्स प्लस एक्स 2x, वाय प्लस वाय 2y, झेड प्लस झेड 2z. म्हणजे या तिन्हीची ॲडिशन जर केली तर सेमची ॲडिशन होईल, बाकी जशाला तसं राहील. तसंच इथं एक्स प्लस एक्स 2x, वाय प्लस वाय 2y आणि झेड प्लस झेड 2z. त्याच्यानंतर एक्स प्लस एक्स 2x, वाय प्लस वाय 2y आणि झेड प्लस झेड 2z. इज इक्वल टू, आता इथून मी 2 कॉमन काढलं तर 2 इंटू एक्स प्लस वाय प्लस झेड होईल. इथून मी 2 कॉमन काढलं तर 2 इंटू एक्स प्लस वाय प्लस झेड होईल. इथून 2 कॉमन काढलं तर 2 इंटू एक्स प्लस वाय प्लस झेड. आणि ह्या प्रत्येक रोमधनं मी जर 2 कॉमन काढलं तर आपल्याला असं भेटेल, एक्स प्लस वाय प्लस झेड, एक्स प्लस वाय प्लस झेड, एक्स प्लस वाय प्लस झेड. आणि काय नंतर झेड प्लस एक्स, एक्स प्लस वाय, वाय प्लस झेड, त्याच्यानंतर वाय प्लस झेड, झेड प्लस एक्स, एक्स प्लस वाय. आता जे 2 पाहिजे होतं ते 2 आणलं आपण. ओके, आता काय चेंज करायचं आपल्याला, एक्स वाय झेड राहिले पाहिजे. मग एक्स वाय झेड आणण्यासाठी झेड एक्स, झेड एक्स ह्याच्यातून हे जर सबस्ट्रॅक्ट केलं, नाही पहिल्यांदा काय पाहिजे, एक्स पाहिजे ना, वाय झेड सबस्ट्रॅक्ट करू, म्हणजे R1 मधनं R3 सबस्ट्रॅक्ट करू. बघा कशात चेंज करायलो, परत मी R1 मध्ये चेंज करायलो, आणि तो चेंज करायलो R1 मायनस R3 असा चेंज करतो. तसंच झेड पाहिजे म्हटल्यावर ह्याच्यातून हे जर सबस्ट्रॅक्ट केलं नाही चाललं, बरं ठीक आहे, एक स्टेप वाढवू आपण. इज इक्वल टू 2 टाइम्स चेंज होणार आहे परत R1 मध्ये, बाकी जशाला तसे लिहायचे. झेड प्लस एक्स, एक्स प्लस वाय, वाय प्लस झेड, वाय प्लस झेड, झेड प्लस एक्स, एक्स प्लस वाय.
चेंज होणार आहे R1मध्ये. काय चेंज होणार आहे? R1 मायनस R3, म्हणजे रो 1मधनं रो 3 सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. मग सबस्ट्रॅक्ट करताना एक्समधनं काहीच सबस्ट्रॅक्ट होत नाही, म्हणजे एक्स राहिला. वायमधनं वाय सबस्ट्रॅक्ट गेले 0, झेडमधनं 0 0. त्याच्यानंतर इथं एक्समधनं एक्स गेला, झेडमधनं झेड गेला, वाय राहिला. इथं एक्स मायनस एक्स 0, वाय मायनस वाय 0, झेड राहिला. आता जर आपण R2 मधनं R1 सबस्ट्रॅक्ट केलं तर एक्स मायनस कॅन्सल, इथं काय राहील? नाही, इथं झेड राहायला पाहिजे, हा राहतो. इथं वाय कॅन्सल झालं, परत एक्सच राहतो. वाय वाय कॅन्सल, एक्सच राहतो. आणि इथं झेड जर सबस्ट्रॅक्ट केलं तर वाय राहतो. इथं काहीतरी मिस्टेक झाली म्हणायचं. मग झेड प्लस एक्स, एक्स प्लस वाय, वाय प्लस झेड, बरोबर आहे. काय करता येईल मग? ह्याच्यातून हे जर सबस्ट्रॅक्ट केलं नाही चालत. आता काय पाहिजे आपल्याला? झेड एक्स वाय पाहिजे. झेड एक्स वाय, झेड तर राहायला पाहिजे. ह्याच्यातून हे सबस्ट्रॅक्ट केलं झेड राहतं ना, वाय वाय कॅन्सल, परत एक्स राहतं, बरोबर आहे. हां, करेक्ट आहे. R2 मधनं R1 सबस्ट्रॅक्ट करायचे. बघा, R2 चेंज R2 मायनस R1. तसंच जर हे सबस्ट्रॅक्ट केलं ह्याच्यातून, नाही, एक स्टेप वाढवावी लागते. इथं परत लिहितो. बघा, काय चेंज करायचं आहे आपल्याला? R2 मध्ये चेंज करायचं आहे. काय करायचं आहे? R2 मायनस R1 असं चेंज करायचं आहे. मग आता हे अप्लाय करूया आपण रो 2वर. आता रो 2 मध्ये चेंज होणार आहे. R1 आणि R2 मध्ये, सॉरी R3 मध्ये नाही होणार. ज्याच्यात चेंज होणार नाही ते ॲज इट इज लिहायचं. एक्स वाय झेड, याच्यात चेंज होणार नाही ते ॲज इट इज. तसंच R3 मध्ये चेंज होणार नाही. वाय प्लस झेड, झेड प्लस एक्स, एक्स प्लस वाय. चेंज होणार आहे R2 मध्ये. आणि R2 मध्ये काय चेंज होणार आहे? तर R2 मायनस R1. मग बघा, आता रो 2 मधनं रो 1 सबस्ट्रॅक्ट करायचा आहे. एक्स मायनस एक्स 0 राहिला झेड. त्याच्यानंतर वाय मायनस वाय 0 राहिला एक्स. त्याच्यानंतर झेड मायनस झेड 0 राहिला वाय. हॅलो, झेड एक्स वाय, झेड एक्स वाय. आता यायला पाहिजे वाय झेड एक्स, वाय झेड एक्स. आता R3 मधनं R2 सबस्ट्रॅक्ट करतो. बघा, R2 चेंज R2, नाही, R3 मध्ये बदल करायचा आहे ना आपल्याला. R3 चेंज R3 मायनस R2 हा चेंज करायचा आहे. मग बघा, 2 टाइम्स चेंज होणार आहे R3 मध्ये. मग R1 आणि R2 ॲज इट इज लिहायचे. एक्स वाय झेड, झेड एक्स वाय. आता चेंज होणार आहे R3 मध्ये, आणि तो चेंज असा होणार आहे R3 मायनस R2. मग रो 3 मधनं रो 2 सबस्ट्रॅक्ट करायचा आहे. झेड मायनस झेड 0 राहिला वाय, एक्स मायनस एक्स 0 राहिला झेड, वाय मायनस वाय 0 राहिला एक्स. झालं ना प्रूफ? आला आन्सर. 2 टाइम्स दिस डिटर्मिंड. हे सेम आहे. म्हणजे आपण लेफ्ट हँड साईड घेतली आणि राईट हँड साईड प्रूफ केली. इट इज अ व्हेरी सिम्पल. प्रत्येक वेळेस सॉल्व करताना काय करायचं? ह्याला ऑब्झर्वेशन करत राहायचं, हे आन्सर आणायचं आहे. मग ह्याच्यानुसार रोमध्ये चेंजेस करत चालायचं. परत एकदा समजलं नसेल तर रिपीट व्हिडिओ बघा, पॉज करून बघा व्यवस्थित, आणि लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्यायचा. चालतं. बघा, क्वेश्चन नंबर 3 काय दिलं आहे? युझिंग प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट शो दॅट. काय शो दॅट करायचं आहे आपल्याला? दिस डिटर्मिनंट इज इक्वल टू 4ABC. दिस डिटर्मिनंट इज इक्वल टू 4ABC. लेफ्ट हँड साईड घेऊ, राईट हँड साईड प्रूफ करू आपण. बघा, सोल्युशन. लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू A प्लस B, A B, A
ए प्लस सी बी सी बी प्लस सी. उभे कॉलम असतात, आडवे रो असतात. चला मी कॉलममध्ये चेंज करतो. कॉलम 1 मध्ये चेंज करतो. काय कॉलम 1 मध्ये चेंज करतो? कॉलम 1 मायनस कॉलम 2 प्लस कॉलम 3 हा बदल करतो. बघा इज इक्वल टू चेंज कशात होणार आहे? कॉलम 1 मध्ये. कॉलम 2 आणि कॉलम 3 ॲज इट इज राहणार आहे. म्हणजे ॲज इट इज राहणार आहे त्याला लिहायच आधी ए प्लस सी बी प्लस सी. आता काय होणार आहे? तर C2 प्लस C3 करायचं आधी. म्हणजे कॉलम 2 प्लस कॉलम 3 ह्या दोन्हीची ॲडिशन करायची. ह्या दोन्हीची ॲडिशन काय येईल? ए प्लस बी आलं. हे पहा ए प्लस बी. मग कॉलम 1 मधनं ते सबस्ट्रॅक्ट करायचे. मग कॉलम 1 मधनं ते सबस्ट्रॅक्ट करायचे. ए प्लस बी मायनस ए प्लस बी 0. त्याच्यानंतर ह्यांची ॲडिशन जर केली तर ए प्लस सी आणि सी ए प्लस 2C. ए मायनस होईल म्हणजे 2C. त्याच्यानंतर सी प्लस सी 2C बी मायनस होईल बी प्लस सी. बरोबर लिहिलं आहे क्वेश्चन आपण. क्वेश्चन बी प्लस सी बरोबर आहे. बघा हां, आता ह्या पहिल्या कॉलममधनं 2 कॉमन काढू आपण. 2 जर कॉमन काढला तर काय राहील? 0C. इथं राहील ए प्लस सी. इथं राहील बी प्लस सी. आता काय करूया आपण? कॉलम 2 मध्ये बदल करू. कॉलम 2 मध्ये काय बदल करता येईल आपल्याला? कॉलम 2 मधनं कॉलम 1 सबस्ट्रॅक्ट करू. हां सोपं आहे. पहा कॉलम 2 मध्ये बदल काय करायचा आहे? कॉलम 2 मायनस कॉलम 1 करायचं आहे. तसंच कॉलम 3 मध्ये पण लगेच कॉलम 3 मध्ये बदल करूया. कॉलम 3 मायनस कॉलम 2 कॉलम 1च घेऊ. सोपं जाईल. बघा आता हे 2 बदल ॲट अ टाइम करतो मी. असे 2 बदल ॲट अ टाइम केले तरी चालतात. इज इक्वल टू 2 टाइम्स डिटर्मिनंट. आता कशात बदल होणार आहे? कॉलम 2 मध्ये कॉलम 3 मध्ये बदल होणार आहे. कॉलम 1 मध्ये होणार आहे का? नाही. 0C. मग ज्याच्यात बदल होणार नाही ते ॲज इट इज लिहिला. आता कॉलम 2 मध्ये काय बदल होणार आहे? तर कॉलम 2 मायनस कॉलम 1 हा बदल होणार आहे. म्हणजे कॉलम 2 मधनं कॉलम 1 सबस्ट्रॅक्ट करायचा आहे. मग ए मायनस 0 ए प्लस सी मायनस सी कॅन्सल, ए राहिला. त्याच्यानंतर सी मायनस सी 0. कॉलम 3 मध्ये बदल होणार आहे. कॉलम 3 मायनस कॉलम 1. कॉलम 3 मधनं कॉलम 1 सबस्ट्रॅक्ट करायचा आहे. बी मायनस 0 बी. सी मायनस सी 0. बी प्लस सी मायनस सी कॅन्सल, बी राहिला. इज इक्वल टू 2 टाइम्स. आता ह्याला सॉल्व करू आपण. आता काय करूया? ह्याला सॉल्व करूया. आता इझी झाले. इथपर्यंत आपण प्रॉपर्टीज अप्लाय केल्या. आता ह्याला इझी म्हणजे एक्सपांड करू डायरेक्ट आपण. आता प्लस मायनस प्लस. आता माहिती आहे तुम्हाला डिटर्मिनंट कसं सॉल्व करतात. तर इथं ब्रॅकेट टाकायचं कारण 2 सगळ्याला मल्टिप्लाय. बघा आता 0 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून द्या. ए इंटू बी ए बी. 0 इंटू 0 0. त्याच्यानंतर मायनस ए इन द ब्रॅकेट. ए घेतल्यावर फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून द्या. सी इंटू बी बी सी मायनस सी इंटू 0 0. त्याच्यानंतर प्लस बी घ्या इन द ब्रॅकेट. फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून द्या. सी इंटू 0 0 मायनस सी ए इंटू सी ए सी ब्रॅकेट क्लोज्ड इज इक्वल टू 2 ॲज इट इज. 0 इंटू दिस ब्रॅकेट 0 मायनस ए. आता बी सी मायनस 0 बी सी तर मायनस ए बी सी. त्याच्यानंतर 0 नाही लिहिले तरी चालते. पुन्हा मायनस ए बी सी इज इक्वल टू 2 टाइम्स इन द ब्रॅकेट मायनस ए बी सी मायनस 2 ए बी सी इज इक्वल टू 2 इंटू मायनस 2 मायनस 4 ए बी सी. हे आन्सर आलं. पण प्लस 4 आहे त्यांचं आन्सर. आपलं मायनस 4 ए बी सी आलं. कुठं मिस्टेक झाली? मिस्टेक
हे 0 0 झालं, मायनस ए बी सी त्याच्यानंतर बी 0 झालं, पुन्हा बी मायनस ए बी सी मायनस ए बी सी मायनस 2 ए बी सी आणि हा मायनस 4 ए बी सी आपला प्लस दिला आहे. क्वेश्चनमध्ये काय मिस्टेक आहे का बघा, चेक करा, चेक. वेर इज क्वेश्चन नंबर 1 बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 1 एकच मिनिट. कॉलम 1 मधनं सबस्ट्रॅक्ट केलेत. एक मिनिट. क्वेश्चन बरोबर आहे. इथं बघा, पहिल्या स्टेपला इथं आपण कॉलम 1 मधनं हे सबस्ट्रॅक्ट केले, नाही की ह्याच्यातून हे केले. ह्याच्यातून हे सबस्ट्रॅक्ट केलं, हे मायनस यायला पाहिजे ना. बघा, कॉलम 1 मधनं सबस्ट्रॅक्ट केलं, हे काय होईल, ॲडिशन करून ए प्लस बी, तर दिस मायनस दिस 0 आलं. इथं काय नाही, प्लस मायनस लिहायची गरज नाही. पण ह्याच्यातून हे सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर काय येईल, ए कॅन्सल, पण हे मायनसचं झालं ना, हे दोन्हीचे हे केल्यावर मग मायनस 2c. तसंच इथं पण हे पहा, ह्याची ॲडिशन काय येईल, बी प्लस 2c, काय सी प्लस सी 2c, आणि हे बी प्लस 2c, आणि हे मायनसचं आहे, मायनस असल्यावर बी कॅन्सल, मायनस 2c ना. आता पहिल्या कॉलममधनं -2 कॉमन काढलं, मग हे प्लसचे झाले. आता एवढा काही बदल करायची गरज नाही, फक्त मायनस लिहायची गरज आहे. इथं मायनस आणि आता -2 × -2 +4 आला आन्सर. 4 ABC. लेफ्ट हँड साईड घेतली, राईट हँड साईड आपण प्रूफ केली. लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. क्वेश्चन नंबर 3. युजिंग प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट शो दॅट. आता हे शो दॅट करायचं आहे आपल्याला. दिस डिटर्मिनंट इज इक्वल टू 0. डिटर्मिनंट घ्यायचा, सॉल्व करत जायचं आहे, आपलं आन्सर 0 आलं पाहिजे. तर बघा, ह्याला कसं सॉल्व करणार, सोल्युशन. मग बघा, डिटर्मिनंट घेऊया आपण. काय दिलं आहे डिटर्मिनंट, लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू डिटर्मिनंट. आता इथे घेता वेळेसच मी ह्याच्यात थोडासा बदल करतो. बदल काय करतो, ते एक लॉगरिथमची प्रॉपर्टी यूज करतो. इथं साईडला नंतर ती प्रॉपर्टी सांगू तुम्हाला. तर ह्या 1ला लिहितो मी log x अपॉन log x असं लिहू शकतो मी. आता ह्याला लिहिता येतं log y डिवायडेड बाय log x, म्हणजे हा log y टू द बेस x आहे ना. तर एक लॉगरिथमचा रूल आहे की ह्याला तुम्ही log y डिवायडेड बाय log x, त्याला बेस चेंज रूल म्हणतात. म्हणजे ह्याचा बेस चेंज केला आपण, बेस x होता, तू म्हणता ह्याचा बेस काय येते, इथं काय नाही, म्हणजे ई असतो. लॉगरिथमचा बेस काही नसतो, म्हणजे ई असतो मॅथमध्ये. ते लिहिला तरी चालतो ई, नाही लिहिला तरी चालतो. आता ह्याला लिहू शकता तुम्ही log z टू द बेस ई आणि log x टू द बेस ई, ह्याला बेस चेंज फॉर्म्युला म्हणायचं. तसंच ह्याला लिहू शकता तुम्ही log x टू द बेस ई डिवायडेड बाय log y टू द बेस ई. इथे लिहू शकता तुम्ही log y टू द बेस ई डिवायडेड बाय log y टू द बेस ई. आणि इथे लिहू शकता तुम्ही log z टू द बेस ई डिवायडेड बाय log y टू द बेस ई. log x टू द बेस ई डिवायडेड बाय log z टू द बेस ई. log y टू द बेस z नाही e डिवायडेड बाय log z टू द बेस e. आणि ह्याला लिहू शकता तुम्ही log z टू द बेस e डिवायडेड बाय log z टू द बेस e. आता नेमकं ह्याला सॉल्व कसं करायचं, 1 log x 1 log x 1 log x 1 log y 1 log y 1 log y 1 log z 1 log z 1 log z. तर बघा, प्रत्येक रोमधनं पहिल्या रोमधनं 1 log x कॉमन निघाल, दुसऱ्या रोमधनं 1 log y कॉमन निघाल, तिसऱ्या रोमधनं 1 log z कॉमन निघाल. मग कॉमन काढू आपण. बघा,
पहिल्या रोमधनं काय कॉमन निघाले 1/log x, दुसऱ्या रोमधनं 1/log y आणि तिसऱ्या रोमधनं 1/log z. कॉमन निघाल्यानंतर काय राहील, इथं राहील log x, इथं राहील log y, इथं राहील log z, इथं राहील log x log y log z आणि इथं काय राहील log x log y log z इज इक्वल टू ह्या सगळ्याचं मल्टिप्लिकेशन 1 × 1 × 1 1 डिवायडेड बाय यांचं मल्टिप्लिकेशन log x log y log z. बेस ई लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. आता आपल्याला माहिती आहे प्रॉपर्टीनुसार कोणतेही दोन रो किंवा दोन कॉलम सिमिलर असतील तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 असते. इथं तर तिन्ही रो सिमिलर आहेत, याची व्हॅल्यू काय पाहिजे 0च पाहिजे. 0 × दिस 0 आला आन्सर. राईट हँड साईड, लेफ्ट हँड साईड घेतली आपण, राईट हँड साईड प्रूफ केली. आता इथं परत सांगतो तुम्हाला नेमकं, समजा log y आपण x ला कसं लिहिलं, log y टू द बेस x ला कसं लिहिलं ह्या फॉर्म्युल्यानुसार, log a टू द बेस b असेल तर ह्या फॉर्म्युल्यानुसार ह्याला असं लिहिता येतं पहा, log a डिवायडेड बाय log b. बेस चेंज फॉर्म्युला म्हणायचं ह्याला. हा a आणि हा b काय आहे तर बेस आहे, मग log a टू द बेस b असं रीड करतात ह्याला. मग ह्याचा बेस बी आपल्याला काढून टाकायचा आहे, त्याला लिहायचं मग log a log b. मग ह्याचा बेस काही नाही म्हणजे काय आहे तर e. ज्या लॉगचा बेस e असतो त्याला नॅचरल लॉगरिथम म्हणतात आणि ज्या लॉगचा बेस 10 असतो त्याला कॉमन लॉगरिथम म्हणतात. तर जनरली मॅथमॅटिक्समध्ये आपण नॅचरली लॉगरिथमच यूज करतो. तर हा ई बेस लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. तर ह्या फॉर्म्युलेनुसार ह्या सगळ्याला आपण लिहिले. अशा पद्धतीने याचं आन्सर काढायचं होतं. स्क्रीनशॉट घ्या. क्वेश्चन नंबर 4 काय दिलं आहे, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स. आता हे इक्वेशन्स आपल्याला सॉल्व करायचे डिटर्मिनंटच्या फॉर्ममधले. आता नेमके कसे सॉल्व करायचे तर बघा, ॲज इट इज दोन्ही साईड घ्यायच्या. आता सोल्युशनमध्ये सोल्युशन आता घेता वेळेसच मी अप्लाय करतो पहा रो ट्रान्सफॉर्मेशन. मी काय करतो आहे अप्लाय तर R2 चेंज R2 - R1 अँड R3 चेंज R3 - R1. R2 आणि R3 मध्ये चेंज करायलो आहे बघा. आता R1 मध्ये चेंज होणार आहे का नाही, x + 2 x + 6 x - 1. ज्याच्यात चेंज होणार नाही तो लिहून ठेवला. आता R2 मध्ये चेंज होणार आहे, काय होणार आहे चेंज R2 - R1 म्हणजे R2 मधनं R1 सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. x - x कॅन्सल झालं, 6 मधनं 2 गेला 4, x - x कॅन्सल, -1 - 6 -7. त्याच्यानंतर x कॅन्सल झालं, हे -+ +2 + 1 3. चला R2 मधनं R1 सबस्ट्रॅक्ट केला. त्याच्यानंतर R3 मधनं R1 पुन्हा सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. मग बघा x - x कॅन्सल, हे मायनस म्हणल्यावर -2 -1 -3. x - x कॅन्सल, हे -2 मधनं 6 सबस्ट्रॅक्ट केलं -4. x कॅन्सल, -+ +6 + 1 7 इज इक्वल टू 0. आता ह्याचं एक्सपान्शन करूया आपण. ह्याचं जर एक्सपान्शन केलं तर काय येईल बघा, प्लस मायनस प्लस. मग बघा कसं सॉल्व करायचं. x + 2 इन द ब्रॅकेट फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून द्या. -7 × 7 -49 7 7 49 -4 × 3 -12 4 3 12 -2 ते मायनस आणि मायनस +12. त्याच्यानंतर हा -x + 6 इन द ब्रॅकेट. हा एलिमेंट घेतल्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून द्यायचा. 7 चौक 28 -3 × 3 -9 +9 कारण की ते मायनस आणि हे मायनस प्लस झालं. आता प्लस x - 1 इन द ब्रॅकेट
फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून द्यायचा. 4 चोक 16 मायनस 16 मायनस 7 त्रिक 21 इज इक्वल टू 0. कारण की हे ऑलरेडी मायनस मायनस प्लस झालं आणि तिथलं मायनसमुळे ते -21 झालं. आता याला कसं सिम्प्लिफाय करणार, तर x + 2. तर 9मधनं 2 गेले, किती राहिले 7 8 9 7. 4मधनं 1 गेला, किती 3, मोठ्या संख्येचं चिन्ह. त्याच्यानंतर मायनस x + 6. ह्यांची ॲडिशन करताना किती 28 29 30 37. त्याच्यानंतर प्लस x - 1. ह्यांची पण ॲडिशन होईल. 6 आणि 1 7 3 1 2 -37 इज इक्वल टू 0. प्रत्येक टर्ममधनं -37 जर कॉमन काढलं -37, तर ब्रॅकेटमध्ये राहील -37 कॉमन काढलं तर ब्रॅकेट पण ओपन करू. आता आपण x + 2. इथलं पण -37 कॉमन काढलं म्हणजे काय राहिलं x + 6 आणि इथलं पण मायनस निघलं म्हणजे इथं काय राहिलं x - 1 इज इक्वल टू 0. आता हे -37 मल्टिप्लाय इकडे डिवाइड होईल म्हणजे ते गायब होईल. आता इथे x + x 3x 6 7 8 8मधनं 1 गेला 7 इज इक्वल टू, आणि हे काय झालं -37 इकडं डिवाइड झालं म्हणजे 0 झालं. ते 3x इज इक्वल टू प्लसचा 7 राईट साईडला -7 x इज इक्वल टू -7. हा 3 मल्टिप्लाय इकडं डिवाइड झाला. तर एक्सची व्हॅल्यू भेटली -7/3. अशा पद्धतीने हे सॉल्व करायचं होतं. टेक अ स्क्रीनशॉट. क्वेश्चन नंबर 4 मधला सेकंड बघा. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स. आता डिटर्मिनंटच्या फॉर्ममधले इक्वेशन सॉल्व करायचे. परत सॉल्व करताना काय, तसं डायरेक्ट एक्सपांड केलं तरी चालेल, सोपं आहे. पण एक कॅन्सल होते ना, याच्यातून हे सबस्ट्रॅक्ट केले इथे एक 0 येते. जास्तीत जास्त 0 आणण्याचा प्रयत्न केला तर हे इझी होतं. अजून ऑलरेडी 3 0 तर आहेतच, पण अजून एक 0 आणू आपण. बघा मी R2 मध्ये चेंज करतोय, R2 - R3 असं चेंज करतोय. आता चेंज R2 मध्ये होणार आहे, R1 मध्ये होणार नाही. x - 1 x - 2. तसंच R3 मध्ये पण नाही होणार. 0 0 x - 3 इज इक्वल टू 0. आता R2 मध्ये काय चेंज होणार आहे, R2 - R3 म्हणजे R2 मधनं R3 सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. 0 - 0 0 x - 2 - 0 x - 2 x - 3 - x - 3 0. हे सारखे कॅन्सल, 0 राहिलं. आता याचं एक्सपान्शन करू आपण, प्लस मायनस प्लस. मग बघा x - 1 इन द ब्रॅकेट, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून द्या, x - 3 × x - 2. आता ह्याला सॉल्व करताना काय करावं लागेल, चालते हा x - 2 × x - 3 0 × 0 ते नाही लिहिले तरी चालते. त्याच्यानंतर -x इन द ब्रॅकेट, फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून द्या, 0 × दिस 0 - 0 × दिस 0. त्याच्यानंतर प्लस x - 2 इन द ब्रॅकेट, फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून द्या, 0 × दिस 0 0 × दिस 0 0 इज इक्वल टू 0. काय राहिलं तर x - 1 x - 2 x - 3. आता हे 0 लिहायची गरज नाही, इज इक्वल टू 0. तर आपल्याला एक्सच्या व्हॅल्यू विचारल्यात. मग ह्या तिन्ही ब्रॅकेटचा प्रोडक्ट कधी 0 असेल, ह्या तिन्हीपैकी एक ब्रॅकेट 0 असेल तर x - 1 इज इक्वल टू 0 और x - 2 इज इक्वल टू 0 और x - 3 इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू -1 राईट साईडला प्लसचा 1 और x इज इक्वल टू -2 राईट साईडला प्लसचा 2 और x इज इक्वल टू -3 राईट साईडला प्लसचा 3 भेटल्या. एक्सच्या 3 व्हॅल्यू भेटल्या. x इज इक्वल टू 1 x इज इक्वल टू x इज इक्वल टू 3. राईट डाऊन किंवा स्क्रीनशॉट घ्या. क्वेश्चन नंबर 5. इफ डिटर्मिनंट इज इक्वल टू 0 देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x. परत इथं आपल्याला एक्सचीच व्हॅल्यू काढायची. आता कशी व्हॅल्यू काढणार एक्सची, तर बघा सोल्युशन.
आता डायरेक्ट लिहिण्यापेक्षा इथंच एक अप्लाय करतो मी. आता काय करतो, सुरुवातीला कॉलममध्ये चेंज करतो. कॉलम 1मध्ये काय बदल करतो तर बघा, कॉलम 1 चेंज कॉलम 1 प्लस कॉलम 2 प्लस कॉलम 3. बघा, कॉलम 1 प्लस कॉलम 2 प्लस कॉलम 3 तिन्हीची ॲडिशन करायची. 4 प्लस 4 प्लस 4 12 प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल म्हणजे मायनस एक्स राहिला. त्याच्यानंतर 4 प्लस 4 प्लस 4 12 मायनस एक्स प्लस एक्स कॅन्सल मायनस एक्स राहिला. 4 प्लस 4 प्लस 4 12 मायनस एक्स प्लस एक्स कॅन्सल झाला मायनस एक्स राहिला. कॉलम 1मध्ये चेंज होणार होता, केला. आता कॉलम 2 आणि कॉलम 3 जशाला तसे लिहायचे. 4 मायनस एक्स 4 प्लस एक्स 4 मायनस एक्स 4 मायनस एक्स 4 मायनस एक्स 4 प्लस एक्स इज इक्वल टू 0. आता ह्याच्यातल्या पहिल्या कॉलममधनं 12 मायनस एक्स 12 मायनस एक्स 12 मायनस एक्स कॉमन काढू शकतो आपण. 12 मायनस एक्स जर कॉमन काढला तर डिटर्मिनंटमध्ये 1 1 1, बाकी हे ॲज इट इज. 4 मायनस एक्स 4 प्लस एक्स 4 मायनस एक्स 4 मायनस एक्स 4 मायनस एक्स 4 प्लस एक्स इज इक्वल टू 0. आता काय करूया आपण, चला R2मधनं R1 सबस्ट्रॅक्ट करू म्हणजे इथं 0 येऊन जाईल. R2मध्ये चेंज करतोय. R2मध्ये काय चेंज करतोय, R2 मायनस R1 अँड R3मध्ये पण लगेच चेंज करू आपण. R3 चेंज R3 मायनस R1 12 मायनस एक्स डिटर्मिनंट. R2 आणि R3मध्ये चेंज होणार आहे, R1मध्ये चेंज होणार नाही. 1 4 मायनस एक्स 4 मायनस एक्स. आता R2मध्ये काय चेंज होणार आहे, R2 मायनस R1 हा चेंज होणार आहे. मग रो 2मधनं रो 1 सबस्ट्रॅक्ट करायचा. 1 मायनस 1 0 4 मायनस 4 0 आणि मायनस मायनस प्लस म्हणजे 2x. 4 मायनस 4 0 मायनस मायनस प्लस म्हणजे हे पण 0. त्या सारखेत ना, मायनस केले हे सारखे की 0 राहिला. तसाच R3मध्ये चेंज होणार आहे. काय होणार आहे, R3 मायनस R1. मग 1मधनं 1 गेला 0, सेम सेम कॅन्सल 0. 4 मायनस 4 0. आता हे मायनस मायनस प्लस म्हणजे 2x इज इक्वल टू 0. आता मात्र ह्याला सॉल्व करू आपण. याला सॉल्व कसं करायचं तर ह्याला सॉल्व करण्यासाठी आपण माहिती आहे ह्या दोन्हीचा प्रोडक्ट कधी 0 असेल, दिस इज इक्वल टू 0 और दिस इज इक्वल टू 0. 12 मायनस एक्स इज इक्वल टू 0 और डिटर्मिनंट 1 0 0 4 मायनस एक्स 2x 0 4 मायनस एक्स 0 2x इज इक्वल टू 0. तर आपल्याला लगेच एक एक्सची व्हॅल्यू भेटेल. एक्स इज इक्वल टू 12 एक व्हॅल्यू भेटली. ह्या मायनसचा एक्स राईट साईडला गेलो प्लसचा एक्स. एक्स इज इक्वल टू 12 एक्स इज इक्वल टू 12. आता हे डिटर्मिनंट सॉल्व करू. प्लस मायनस प्लस. मग हे डिटर्मिनंट सॉल्व करताना हे पहा, आता इथे घेतो एक तर व्हॅल्यू भेटली आपल्याला 1 इन द ब्रॅकेट. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून दिला. 2x इंटू 2x 4x मायनस 0 इंटू 0 0. त्याच्यानंतर मायनस 4 मायनस एक्स इन द ब्रॅकेट. फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून द्या. 0 इंटू दिस 0 0 इंटू दिस 0 हे 0 येणार आहे. त्याच्यानंतर प्लस 4 मायनस एक्स इन द ब्रॅकेट. फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून द्या. 0 इंटू 0 दिस 0 इंटू 0 होणार आहे हे पण इज इक्वल टू 0. 1 इंटू 4x 4x 0 इंटू दिस 0 0 इंटू दिस 0. तर 4 डिवाइड होईल 0 अपॉन 4 मग x इज इक्वल टू 0. Therefore x is equal to 0 or x is equal to 12. ह्या एक्सच्या दोन व्हॅल्यू भेटल्या. इट इज अ व्हेरी सिम्पल. राईट डाऊन किंवा स्क्रीनशॉट घ्या. ह्या एक्सरसाइजचा लास्ट प्रॉब्लेम एक्सरसाइज 4.2 क्वेश्चन नंबर 6. विदाउट एक्सपांडिंग डिटर्मिनंट शो दॅट. विदाउट एक्सपांडिंग आपल्याला शो दॅट करायचं आहे म्हणजे लेफ्ट हँड साईड घ्यायची
आणि राईट हँड साईड आपल्याला प्रूफ करायची. आता नेमकी कशी प्रूफ करायची बघा. सोल्युशन लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू व्हॉट इज लेफ्ट हँड साईड 1 3 6 6 1 4 3 7 12 प्लस 4 डिटर्मिनंट 2 3 3 2 1 2 1 7 6 इज इक्वल टू. आता पहिल्या डिटर्मिनंटमधल्या कॉलम 3 मधनं आपल्याला 2 कॉमन काढता येईल. 2 जर कॉमन काढला, पहिले 2 कॉलम ॲज इट इज 1 6 3 3 1 7, इथून 2 जर कॉमन काढला किती, बेत्रिक 6 3 बेदोनी 4 बेसकून 12 प्लस 4 डिटर्मिनंट 2 2 1 3 1 7 3 2 6 इज इक्वल टू. आता पहा ऑब्झर्वेशन जर केलं तर 3 1 7 3 2 6 3 1 7 3 2 6 दोन्ही डिटर्मिनंटचे लास्टचे कॉलम 2 कॉलम 3 कॉलम 2 कॉलम 3 सारखेत. मग आपण काय करू शकतो, कॉलम 1 वेगळे, मग जो बाहेर काढलेला आहे त्या 2 ने कॉलम 1 ला मल्टिप्लाय करू, ह्या 4 ने कॉलम 1 ला मल्टिप्लाय करू. बघा 2 × 1 2 2 × 6 12 2 × 3 6 3 1 7 3 2 6 प्लस 4 ने मल्टिप्लाय करू. 4 × 2 8 4 × 2 8 4 × 1 4 4 × 3 12 4 × 1 4 4 × 7 7 28 सगळ्यांना नाही मल्टिप्लाय करायचं, फक्त कॉलम 1 ला करायचे. 3 1 7 3 2 6 फक्त कोणत्याही एकाच रोला किंवा कॉलमला मल्टिप्लाय करू शकतो, प्रत्येक टर्मला नाही मल्टिप्लाय करू शकत आपण. आता पहा आपल्याकडे एक प्रॉपर्टी, असे 2 डिटर्मिनंट असेल तर त्या 2 डिटर्मिनंटचा सिंगल डिटर्मिनंट करता येतो आपल्याला. मग ते सिंगल डिटर्मिनंट करायचं असेल तर जे वेगळे कॉलम आहेत त्यांची ॲडिशन करायची फक्त. काय आहे 2 + 8 12 + 8 आणि 6 + 4. बाकीचे हे जे कॉमन आहेत कॉलम ते ॲज इट इज एकदाच लिहायचे. 3 1 7 3 2 6 आणि हे पहा 3 1 7 3 1 7 3 2 6 3 2 6 कॉमन असल्यामुळे एकदाच लिहिले, हे वेगवेगळे असल्यामुळे त्यांची ॲडिशन केली. यांची ॲडिशन काय येते इज इक्वल टू 8 + 2 10 12 + 8 20 6 + 4 10 बाकी ॲज इट इज 3 1 7 3 2 6 3 2 6. आता इथे इंटरचेंज करू आपण, रोचे कॉलम कॉलमचे रो करून टाकू. जे कॉलम आहे त्याला रोमध्ये लिहू आपण. 10 20 10 3 1 7 3 2 6 रोचे कॉलम केले. पहिल्या रोमधनं आपण 10 कॉमन काढू शकतो. 10 जर कॉमन काढला तर इथं राहिला 1, इथं 10 2 20 म्हणजे 2 आणि इथं राहिला 1. 3 1 7 3 2 6. लेफ्ट हँड साईड घेतली, राईट हँड साईड आपण प्रूफ केली. बघा हेच आणायचं होतं हे 10 1 2 1 3 1 7 3 2 6. तर इथं आपली एक्सरसाइज खतम हो गई. आता आपल्याला पुढची एक्सरसाइज बघायची, पण त्याच्या अगोदर आपल्याला थेरी बघावं लागेल. आता ती एक्सरसाइज सुरू करण्यासाठी आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये सुरू करूया. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.